आणि आता गावखेड्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया माझं गाव माझा जिल्ह्यामधून। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, आर्णी, दिग्रस तालुक्याला वादळाचा मोठा फटका। माजी आमदार निलय नाईक यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीच्या पाहणीचे आदेश। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद परिसरात पावसामुळे केळी पिकाचं प्रचंड नुकसान। श्रेयस फुके या शेतकऱ्याची 5 एकर केळीचं पीक जमीनदोस्त। कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्याची मागणी। यवतमाळच्या घाटंजी तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय। अंगावर झाड कोसळून जाम येथील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू। हिंगोली जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। कळमनुरी, वसमत आणि औंढा नागनाथ भागात जोरदार पावसासह वाऱ्याचा फटका, गोठ्यांचे पत्रे उडून गेले। भंडारा जिल्ह्यात ताशी 50 किलोमीटर वेगानं वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्यानं झाली होती वाहतूक कोंडी। भंडाऱ्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं झाडांची ही पडझड। पेरण्यांची घाई करू नका, कृषी विभागाच्या शेतकऱ्यांना सूचना। 15 जून नंतरच मोसमी पावसाचा अंदाज। गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। जोरदार पावसामुळे घरांचं मोठं नुकसान। वाशिमच्या इंझोरी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली। अनेक घरं आणि शाळांवरील पत्रे उडाल्यानं जनजीवन विस्कळीत। जालन्याच्या वरुडमध्ये शेतात काम करताना विजेचा धक्का लागल्यानं तिघांचा मृत्यू झालाय। विनोद म्हस्केंसह मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धाचाही मृत्यू झाल्यानं कुटुंबावर शोककळा। सोलापूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस ओंकार हजारेंची विष प्राशन करून आत्महत्या। आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। बीडमध्ये मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे कांद्याचं प्रचंड नुकसान झालं। कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत। सरकारनं तातडीनं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। परभणीच्या गंगाखेडमध्ये खळी ते ब्रह्मनाथवाडी येथील मातेश्री पांदन रस्त्याचं काम रखडल्यानं ग्रामस्थ आक्रमक। जलसमाधी आंदोलन करत व्यक्त केला रोष। यवतमाळच्या उमरखेड शहरासह ग्रामीण भागात खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी नागरिक त्रस्त झाले। संतप्त नागरिकांचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा। कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं एका कर्मचाऱ्याला कार्यालयात बंद करण्यात आलं। चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली। विजांच्या कडकडाटा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। जळगावमध्ये वैष्णवी हुंडाबळी प्रकरण पुन्हा होऊ नये यासाठी मंगळ ग्रह मंदिर संस्थानाने पुढाकार घेतलाय। वटसावित्री पौर्णिमेनिमित्त सर्वांनी एकत्र येत हुंडा न घेण्याची शपथ घेतली। ओबीसी आणि भटक्या विमुक्तांसाठी राष्ट्रवादीचा वर्धापन दिन म्हणजे काळा दिवस। लक्ष्मण हाकेंची टीका। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृत्रिम प्रवाळांचं पाण्याखालील संग्रहालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ। यामुळे सागरी संवर्धन आणि पर्यटनाला चालना मिळेल। राज्यातील धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारनं एसआयटी नेमली आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांच्या अंमलबजावणीसाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय। मालेगाव पालिकेकडून 1033 बोगस जन्म प्रमाणपत्रांची नोंद। या प्रकरणी 50हून अधिक जणांना अटक। यात 25 ते 55 वयोगटातील बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याची किरीट सोमय्या यांची माहिती। बीड जिल्ह्यात गेल्या वर्षात 300हून अधिक बालविवाहाची प्रकरणं समोर आली आहेत। त्यातील 258 बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलंय, तर 18 जणांविरोधात गुन्हे दाखल। पुण्याच्या दौंडमध्ये गटाराचं चेंबर तुंबल्यानं घाणीचं साम्राज्य पसरलंय। नगरपालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मनसेचं गटाराच्या पाण्यात बसून आंदोलन।